नमस्कार. नाचणीच्या पिठाचे आपण वेगवेगळे पदार्थ तर खूप बघितलेलेच आहेत, पण त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाचा ढोकळा. अगदी सोपी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम आपण ज्या भांड्यात किंवा ज्या डब्यात आपण ढोकळा बनवणार आहोत त्याला आपण तेलाने पूर्ण ग्रीस करून घेऊया, म्हणजे पीठ आहे ती डब्याला किंवा भांड्याला चिकटणार नाही. सर्व बाजूंनी आपण हे तेल लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही बटर पेपर वापरणार असला तर खालच्या बाजूला बटर पेपर वापरून हलकंसं तेलानं ग्रीस करून घ्या. आता एका भांड्यामध्ये आपण 1 वाटी नाचणीचं पीठ वापरणार आहोत. इथं मी आपल्या घरातल्या एखाद्या कुठल्याही वाटीच्या मेजरनुसार सर्व मेजर घ्यायचे आहेत. त्याच वाटीनं इथं पाव वाटी मी बेसन घेतलेलं आहे. त्याच वाटीनं इथं पाऊण वाटी आंबट दही घ्यायचं आहे. दही हे थोडं आंबटच असावं, म्हणजे ढोकळा खाताना थोडीशी आंबट अशी चव लागते. आता त्याच वाटीनं 1 वाटी इथं पाणी घालणार आहे. पाणी आपण पहिल्यांदा 1 वाटी घालणार आहे. जर बॅटर हे घट्ट वाटत असेल तर नंतर आपण ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 चमचा साखर घातलेली आहे. साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यात साखर नाही घातली तरी पण चालेल, पण इथं दही आंबट वापरलेलं आहे त्यामुळं मी इथं 1 चमचा साखर वापरलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं एकसारखं करून घ्यायचं आहे. यात गुठळ्या राहता कामा नये. नाचणीचं पीठ आणि डाळीचं पीठ आहे हे एकजीव व्हायला पाहिजे. आपण एकाच डिरेक्शननं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं हे पीठ आहे ते छान असं झालेलं आहे, पण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी इथं 1 ते 1.5 चमचाच पाणी पहिल्यांदा वापरणार आहे. पाणी एकदम वापरू नका. जर आपण घट्ट जर वाटत असेल तर त्यात थोडं थोडं करून पाणी यात वापरत जावा. आता हे बॅटर आपलं झालेलं आहे. साधारण पूर्ण कृतीसाठी मला 1 वाटी आणि वरती 1 चमचाच पाणी लागलेलं आहे. आता हे मिश्रण आहे ते 10 मिनटंच आपल्याला रेस्ट करून ठेवायचं आहे. आता या मिश्रणात मी आलं लसूण घातलेलं नाही आहे. नंतर आता ह्याची आपण अर्धा इंच आलं आणि 2 मिरच्या अशा बारीक वाटून घ्यायच्या आहेत. आता इथं पीठ आहे ते छान मुरलं गेलेलं आहे. अगदी मस्त असं मुरलं गेलेलं आहे. आता हे आपण जी पेस्ट केलेली होती आलं आणि मिरचीची, ती पेस्ट आपण ह्यात घालून घेणार आहे. तुम्ही पहिल्यांदा घातली तरी पण चालेल. आता हे परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं जर बॅटर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर परत एकदा 1 चमचा किंवा 2 चमचे पाणी ह्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. आता इथं जरासं बॅटर मला घट्ट वाटत आहे त्यामुळं मी इथं 1च चमचा पाणी वापरून हे मिक्सरच्या भांड्यातच हे घातलेलं आहे. प्रत्येकाच्या पिठाच्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला ह्यात पाणी कमी जास्त लागू शकतं. आता इथं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा इनो घालायचा आहे. जर तुमच्याकडं इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी पण चालेल. आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं पाणी इनोवर घालून हे आपल्याला एकाच डिरेक्शननं 2 ते 3 सेकंद हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण पिठात इनो हा छान मिक्स झाला पाहिजे. इनो घातल्यानंतर जी प्रोसेस आहे ती पटकन करायची आहे आपल्याला. आता एकसारखं हे छान आपण हलवून घेतलेलं आहे. आता ज्या भांड्यात आपण तेल लावून घेतलेलं आहे त्या भांड्यात हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता मिश्रण हे 1-2 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातली हवा आहे ती निघून जाते. आता हे करत असतानाच मी एका कढईमध्ये पाणी ठेवून ते उकळायला ठेवलेलं होतं. आता हे झाकण लावून आपल्याला 15 मिनटं हाय स्पीडवर आपल्याला हे ढोकळा पहिल्यांदा वाफवून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाल्यानंतर मग आपल्याला मीडियम गॅस करून मग परत 5 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. मध्ये आधी तुम्ही चेक करू शकता. हे होऊस्तोपर्यंत आपण ह्याला फोडणी करून घेऊया. एका भांड्यात 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता ह्याच्यात जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान तडतडली की मग 1 चमचा आपल्याला ह्याच्यात तीळ घालायचं आहे. तीळ आवर्जून घाला, म्हणजे खूप छान अशी फोडणीला चव लागते. आता ह्याच्यात कढीपत्ता, मिरची आणि हिंग घालून मस्त अशी आपण खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे.
फोडणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळ्यावर घालून घ्यायची आहे. त्यामुळे ढोकळा करायला ठेवल्यानंतर लगेच इकडं आपण फोडणी तयार करून घ्यायची आहे. आता इथं पूर्णपणे छान असा वाफवला गेलेला आहे ढोकळा. आता हा पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता ढोकळा आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आणि मग आपण एका डिशमध्ये हा ढोकळा काढून घेऊया. इथं बघू शकता अगदी पटकन हा ढोकळा निघालेला आहे आणि मस्त अशी त्याला जाळी पडलेली आहे. जसा आपण रव्याचा किंवा बेसनाचा ढोकळा करतो त्याप्रमाणेच हा ढोकळा अगदी छान फुलला गेलेला आहे. जाळी पण छान पडली गेलेली आहे. आता ह्याला आपण कट करून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच आपण ह्याला कापून घेणार आहोत. जर गरम आपण कापला तर त्याच्या नीट वड्या पडणार नाहीत. छान असा आपण हा ढोकळा कापून घेतलेला आहे. आता फोडणी पण आपली थंड झालेली आहे. आता ह्याच्यावर मस्तपैकी आपण फोडणी घालून घेऊया. असा हा छान प्रकारे नाचणीचा ढोकळा तयार होतो. अगदी कमी साहित्यामध्ये आणि हा छान असा पचायला पण खूप हलका आहे हा ढोकळा. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा आता पाऊस पडत आहे तर संध्याकाळी चहासोबत हा नाश्ता साठी जरूर करून बघा. आणि ह्यावर आता खोबरं आणि कोथिंबीर घालून इथं आपला नाचणीचा ढोकळा तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.